नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण एक चण्याचे चांगले प्लॉट मध्ये उभे आहोत. आपण बघू शकता हा चणा चांगला आहे आणि हा चणा फुलावर आहे आणि घाटे सुद्धा लागत आहेत. बघा आपण हे घाटे आहेत आणि हे इथेही घाटे लागले आहेत. घाटे लागले आहेत, शेंड्याला फुलं आहेत आणि इथे आता एक प्रॉब्लेम आहे. मी जिथे उभा आहो तिथे माझ्या बाजूला तुम्हाला ही मर दिसते. तर हे बघा, हे झाड मेलं आहे. नंतर आता हे झाड हे मेलं आहे. तर याची मुळी पूर्ण मेली आहे. तर सुरुवातीला या चण्यावर फ्युजेरियम विल्ट नावाचा रोग आला होता. तो कंट्रोल झाला आहे, परंतु काही ठिकाणी विल्ट कंट्रोल नाही झालं. चण्यावर प्रामुख्यानं फ्युजेरियमला ड्राय रॉट म्हणतात. म्हणजे जमिनीचा खोडाजवळचा भाग जो आहे तिथून बुरशी आत शिरते आणि मग झाड असं मरून जाते. काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची बुरशी असू शकते. पांढरी पावडर ज्याच्यामध्ये आहे ती बहुधा स्क्लेरोशियम असते. तर आता या प्लॉट मध्ये ही मर जर आपण थांबवली नाही तर आपलं नुकसान होऊ शकते. बरेच प्लॉट मध्ये मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की आमचा चणा आता फुलावर आहे, घाटे लागत आहेत आणि मग त्यामध्ये मर आहे. तर ती मर किंवा या मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी काय करावं लागेल? या मर येऊ नये म्हणून याला बीज प्रक्रिया, नंतर सुरुवातीचे काही फवारे मी सांगितले. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते मारले, त्यांना रिझल्टही आहेत. परंतु काही ठिकाणी स्प्रे कमी जास्त झाला असेल, बीज प्रक्रिया बरोबर झाली नसेल किंवा काही ठिकाणी काही चुकलंही असेल, जमिनीमध्ये जास्त बुरशी असेल, अशा वेळी मग मर येते चण्यावर थोडीफार आपल्या भागामध्ये. आता ही मर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला अशा प्लॉट मध्ये एक चांगला फवारा तुम्हाला लागतो. त्या फवारणीमध्ये एक चांगलं बुरशीनाशक आणि एक चांगलं ग्रोथ प्रमोटर जर घेतलं तर मर कंट्रोल होऊन आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकते. यामध्ये आता जे बुरशीनाशक आहे, मँकोझेब आणि मेटॅलॅक्झिलचं जे कॉम्बिनेशन आहे, रिडोमिल गोल्ड किंवा आणखी वेगळ्या नावानं ते मार्केटमध्ये तुम्हाला मिळू शकते. ते पंपाला 50 ग्रॅम घ्या तुम्ही. सोबत वसंत बायोटेकचं सुपरविष्कार किंवा सुपरविष्कार नाही मिळालं तर आविष्कार पंपाला 25 मिली. ही फवारणी जर काळजीपूर्वक केली, फवारणी कशी लागेल आपल्याला? फवारणी अशी लागेल की औषध हा जो खोडाचा भाग आहे बघा, आता हा भाग, या भागाला औषध पोचलं पाहिजे. म्हणजे जमिनीजवळचा खोडाचा जो एक 4-6 इंचाचा भाग आहे त्या भागाला औषध पोचेल एवढी दाट तुम्हाला फवारणी करावं लागेल. यासाठी तुम्हाला एकरी 7-8 पंप तुमचे पडले पाहिजेत. फार लो व्हॉल्यूम स्प्रे ज्यावेळी आपण वापरतो, अगदी बारीक तुषार असलेले लो व्हॉल्यूम स्प्रे जे आहेत ते बऱ्याच वेळा पोचत नाही. त्यामुळे तुम्ही फवारणीचं असं नियोजन करा, कुठलाही पंप वापरा, तुमचा स्पीड आणि तुमचं फवारणीचं नोझल किंवा बूम हे असं ऍडजस्ट करा
की ह्या खालच्या भागात फवारणी जाईल. ही फवारणी जर खालच्या भागात गेली तर ही बुरशी कंट्रोल होईल आणि आपल्याला उत्पन्न मिळेल. बंधूंनो, आपल्या चण्याची काळजी घ्या. आमची माहिती आपल्याला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमची माहिती आपल्या इतर मित्रांना कळवा आणि आपलं चण्याचं उत्पन्न जास्तीत जास्त घ्या अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.